श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलाच पाहिजे, कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण यासाठी चेक करणार आहे, तिथे पास्ट मध्ये आपण एनर्जी चेक केली होती, की तुमच्यावरची निगेटिव्ह शक्तीचा परिणाम तुमच्यावरती काय घडतोय किंवा काय चाललंय तुमच्या आयुष्यामध्ये. निगेटिव्ह शक्तीचा वास आजही आहे का? कारण तुम्ही जी देवाची सेवा करताय, त्या देवाच्या सेवेचा सुद्धा तुम्हाला काहीतरी लाभ झालेला असावा किंवा झालाच पाहिजे. कारण आपण एवढी सेवा करतोय म्हटल्यानंतर आपल्यालाही वाटतं, की आपल्या आयुष्यात काही गोष्टी बदलाव्यात, चेंज व्हाव्यात. अं, तर श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. कोणत्या गोष्टी तुम्हाला चेंज करायच्या आहेत आयुष्यामध्ये, कोणत्या गोष्टी बदलायच्या आहेत, किंवा तुमच्यामध्ये निगेटिव्ह शक्तीचा वास आजही आहे का? आजही त्या गोष्टी तुम्हाला छळत आहेत का? किंवा आजही फॅमिलीमध्ये अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती स्थिर आहे खूप जणांच्या आयुष्यामध्ये, पण वादविवाद, भांडण हे सुद्धा चाललेलं आहे. वादाचा प्रकार जास्त होतोय. वादाच्या प्रकारामुळे काय झालंय, की तुमच्यामधले निगेटिव्ह शक्तीचा वास जास्त होतोय. फॅमिलीमध्ये एकता आहे तुमच्या, पण काही जणांच्या फॅमिलीमध्ये एकता सुद्धा नाहीये. तुम्हाला डिस्टर्ब होत आहे सगळ्या गोष्टीकडून. वादविवाद होत आहे. एकमेकांचे मतभेद एकमेकाला पटत नाही. दोघांमध्ये म्हणजे कसं कंटिन्यू एकमेकांमध्ये एखादी अशी एनर्जी आहे तुमच्या क्रिएट, की कोणही कसंही वागतंय, किंवा प्रत्येक जण प्रत्येकाच्या मर्जीने निर्णय घेते. एकमेकांच्या सहमतीनं, एकमेकांच्या इच्छेनं बसून बोलावं, किंवा अ, 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 निर्णय घेणं कुठला आहे ते कठीण झालंय तुमचं. कोणताच निर्णय आहे तो संयमाने किंवा एकमेकांच्या सानिध्यात किंवा एकमेकांना विचारून अशा काही गोष्टी आहेत त्या तुमच्यामध्ये होत नाही. थर्ड पार्टी सिच्युएशन तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी बिघडतायत, किंवा तुमच्यामध्ये सगळ्या गोष्टी जास्त क्रिएट होत आहेत. श्री स्वामी समर्थ. सो शेअर मार्केटला सुद्धा खूप जणांनी पैसा लावलेला आहे. बिझनेससाठी पैसा लावलेला आहे, किंवा घर बांधणीसाठी पैसा लावलेला आहे, किंवा बाहेर देशामध्ये, परदेशामध्ये राहून सुद्धा तुम्ही पैशाची इन्व्हेस्टमेंट खूप केलेली आहे. त्यामधून पैसा तुम्हाला 4 ते 5 पट डबल पैसा तुमच्याकडे येताना, वसूल होताना दिसतोय. खूप जणांच्या आयुष्यात सुख, समाधान, शांती आहे. बऱ्यापैकी लक्ष्मी स्थिर आहे खूप जणांच्या आयुष्यामध्ये. निगेटिव्ह शक्ती तर अजून तरी काय आलेली नाहीये, की तुमच्यामध्ये निगेटिव्ह शक्ती काय आहे. फॅमिली, सुखी फॅमिली, हॅपी फॅमिली, म्हणजे तुम्ही असं नाहीये, की जास्त सुख. जरी जे काही आहे ते पोटापुरतं आहे. असं पण आहे खूप जणांच्या बाबतीत, जेणेकरून ते आपला सुखी संसार जगू शकतील. आणि थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे काही गोष्टी बिघडलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात काही गोष्टीचा त्रास झालेला आहे, आणि ते कुठेतरी शोधताय तुम्ही, असं का झालं, हे असं का झालं, आणि ह्यामुळे मला माझ्या आयुष्यात एक निगेटिव्ह शक्ती का घडल्या, किंवा अम, वादाचं जे कारण आहे. दुसरं लग्नाचं पण दिसतंय, सेकंड मॅरेज. वाव. निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह शक्ती, निगेटिव्ह शक्ती, विश्वासघात, फॅमिली, अबंडन्स, पैसा, धनसंपत्ती, एक व्यक्ती, एक थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे तुमचं आयुष्य क्रिएट खूप छान बॅलन्स झालं होतं. तुम्ही थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे तुमच्या आयुष्यातला सगळा बॅलन्स आहे तो बिघडला. पैसा, धनसंपत्ती सगळं तुमच्या जवळ होतं. सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात क्रिएट व्यवस्थित झालेल्या होत्या. तुम्ही स्थिर सगळ्या गोष्टी व्यवस्थित जम बसवलेला होता. सगळ्या कामाचा एक हॅपी फॅमिली होती. तुम्हाला मुलं सुद्धा असतील कदाचित. पण थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे सगळ्या गोष्टी बदलल्या. सगळ्या गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण झालं, आणि तुमच्यामध्ये वादविवाद खूप झाला. दोघांमधले मतभेद झाले. संशयास्पद भांडण व्हायला लागली, आणि त्यामुळे तुमच्या दोघांमधलं 5 वर्षा लग्नानंतर, 5 वर्षानंतर, लग्न झाल्यानंतर 5 वर्ष अगोदर, म्हणजे 4 ते 3-4 वर्ष व्यवस्थित सगळं चाललं होतं. रिलेशन व्यवस्थित होतं. त्यानंतर अविश्वास दाखवणे, दोघांमध्ये नात्यात एक तडजोड, म्हणजे एक फूट पडली नात्यामध्ये. त्यामध्ये तुमच्यामध्ये काही गोष्टी बिघडत गेल्या. तुम्ही शोधत गेला, की हे सगळं व्यवस्थित होऊ दे, संसार व्यवस्थित चालू दे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू दे. पण त्या गोष्टी काही व्यवस्थित झालेल्या नाही. थर्ड पार्टी सिच्युएशन मुळे तुमच्यामध्ये परत एकदा तुमच्यामध्ये वातावरण बिघडत गेलं. तरी सुद्धा संयमाने काही गोष्टी तुम्ही सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला विश्वास ठेवून धोका दिला. तुमचं नुकसान केलं. तुमच्या आयुष्यात एक अशी वेळ आणली, की तुम्ही शून्यावर आलाय.
तुमची तुमच्या आयुष्यातली मुलं, मुलं सुद्धा तुमच्यापासून कदाचित लांब असतील किंवा तुमच्या जवळ असतील, पण तुमचा संसार आता विस्कटलाय आणि सेकंड मॅरेजची एनर्जी दिसते आणि विश्वासघात, फसवलं, तुम्हाला त्रास दिला, तुमचा पैसा लुबाडला, तुमच्या बिझनेसवर पाया म्हणजे तुमचा बिझनेस जो आहे, सेटलमेंट जी आहे ती मोडली, थांबली, सगळ्या गोष्टी बिघडल्या आणि त्यानंतर तुमचं एक नवीन चॅप्टर आयुष्यामध्ये सुरू झालं, पण ह्या निगेटिव्ह गोष्टींमुळे झालेलं आहे हे. पास्ट मधली एनर्जी मी सांगते आहे तुम्हाला. पास्ट मधल्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सेकंड मॅरेज आता झालेलं आहे तुमचं. ॲटलीस्ट मी तुम्हाला सांगते, की त्या गोष्टी आता तुम्ही सेकंड मॅरेज जे आहे ते एका निसर्गरम्य वातावरणात असेल. एखाद्या चांगल्या वातावरणात तुम्ही राहत असाल, जिथे की तुम्ही खूप लांब आहे. स्वतःच्या नात्यागोत्यातून, स्वतःच्या जिव्हाळ्यातून तुम्ही खूप लांब आहे. त्या व्यक्तीपासून, त्या वेळेपासून, त्या सगळ्यापासून लांब राहताय.